नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण भारतीय नदी प्रणालींचा अभ्यास करत आहोत. भारतीय नदी प्रणालीचा जर विचार केला, आपण ह्या नदींची विभागणी कशी करतो, क्लासिफिकेशन कसं करतो. भारतातल्या ज्या काही नद्या आहेत त्याचं क्लासिफिकेशन हिमालयीन नद्या आणि द्वीपकल्पीय पठारावरील नद्या असं केलं जातं. हिमालयन नद्यांचा जर विचार केला, त्यामध्ये प्रामुख्याने पश्चिमेकडून जर सुरुवात केली तर सर्वप्रथम सिंधू नदी आहे, त्यानंतर गंगा नदी. तर ह्या दोन्ही नद्यांचा आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे. सिंधू नदीचाही अभ्यास केला. सिंधू नदी ही तिबेटमध्येच उगम पावते, तिबेटमधून ती भारतात येते आणि भारतातून ती पाकिस्तानमध्ये जाते. तिला इंडस नदी म्हणून ओळखलं जातं आणि पाकिस्तानमधून ती अरबी समुद्राला जाऊन मिळते, कराची जवळून अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही झाली सिंधू नदी. त्यानंतर काल आपण अभ्यास केला गंगा नदीचा. गंगा नदी भारतातली सगळ्यात पवित्र नदी मानली जाते, सगळ्यात मोठी नदी आहे. 25 म्हणजे 25 ते 25 किलोमीटर ही हिची लांबी आहे. भारतामध्ये पण बांगलादेशमध्ये पण तेवढीच आहे. त्यानंतर आपण त्या नदीचा सविस्तर अभ्यास केला. कुठल्या कुठल्या उजव्या वाहिनी नद्या आहेत, कुठल्या कुठल्या डाव्या वाहिनी नद्या आहेत. काही सांगायच्या झाल्या तर गंगा नदीच्या ज्या काही उपनद्या आहेत, काल जस्ट रिकॅप करून देतो. गंगा नदीच्या उपनद्यांचा जर विचार केला तर सर्वप्रथम ज्या डाव्या वाहिनी नद्या आहेत गंगा नदीच्या, तिच्यामध्ये म्हणजे गंगा नदी भागीरथी आणि अलकनंदा मिळून तिला गंगा नदी असं नाव पडतं. हरिद्वारला ही मैदानी प्रदेशात येते. त्यानंतर ती पूर्वेकडे व्हायला लागते, म्हणजे उत्तराखंडमधून ती उत्तर प्रदेशमध्ये येते आणि पूर्वेकडे वाहत जाते, म्हणजे बिहार असेल, बिहार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, त्यानंतर उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर बिहार, बिहारमधून थोडासा ती झारखंडमधून वाहते आणि झारखंडमधून ती पश्चिम बंगालमध्ये वाहते. पश्चिम बंगालमधून ती बांगलादेशमध्ये प्रवेश करते आणि बांगलादेशमधून बंगालच्या उपसागरामध्ये जगातला सगळ्यात मोठा डेल्टा म्हणजे ही गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा, म्हणजेच गंगा म्हणजे पद्मा आणि ब्रह्मपुत्रा म्हणजे जमुना, या दोन्ही मिळून मेघना नदी त्याला म्हटलं जातं. आणि जगातला सगळ्यात मोठा सुंदरबन डेल्टा ह्या नद्या तयार करतात आणि हा जैवविविधतेसाठी खूप महत्त्वाचा प्रदेश आहे. बेंगाल टायगर त्या ठिकाणी मिळतात. सुंदरबन हे नाव पण का पडलं, कारण की सुंदरी म्हणजे सुंदरी नावाची वनस्पती, मॅनग्रोव्ह ट्रीज त्याला म्हटलं जातं. खूप महत्त्वाच्या या वनस्पती खारफुटीच्या वनस्पती म्हणूनही ओळखल्या जातात आणि त्या सुनामी लाटांना थांबवण्याचं काम देखील करतात आणि एक नैसर्गिक पद्धतीने ती एक इकोसिस्टीम त्या ठिकाणी परिस्थिती त्या ठिकाणी तयार करतात. अशी ही गंगा नदी प्रणाली. त्याच्या काही उजव्या ज्या नद्या आहे, उजव्या वाहिनी नद्या, त्याच्यामध्ये महत्त्वाची म्हणजे यमुना आहे, त्यानंतर सोन नदी आहे, त्यानंतर पुनपुन ही देखील नदी आहे, ती छोटा नागपूर पठारावरती उगम पावते. हे याचा अभ्यास आपण काल केलेला आहे. तर आज आपण विद्यार्थी मित्र आपण ब्रह्मपुत्रा नदीचा अभ्यास करणार आहोत. ब्रह्मपुत्रा नदीचा जर विचार केला तर ब्रह्मपुत्रा नदी ही कैलास जे पर्वत आहे तिबेटमध्ये, मानसरोवर नावाचं लेक त्याच्याजवळ ती कैलास पर्वत आहे. कैलास पर्वताच्या पायथ्याशी चेमयुंगडुंग नावाचं ही नदी आहे किंवा चेमयुंगडुंग ग्लेशियर त्याला म्हणतात. त्या ठिकाणी ही ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो. त्या ठिकाणावरून ती पूर्वेकडे वाहत जाते. ह्या पूर्ण तिबेटचा भाग आहे किंवा चायनाचा एरिया आहे, तुम्हाला माहितीच आहे. पूर्वेकडे वाहत जाते. मानचित्रामध्ये नकाशामध्ये आपण हे पाहूच. त्या ठिकाणावरून ती ब्रह्मपुत्रा नदी पूर्वेकडे वाहत जाते. तिबेटमध्ये किंवा चायनामध्ये या नदीला सांगपो या नावाने, प्युरिफायर सांगपो या नावाने ओळखलं जातं, यारलुंग सांगपो या नावाने ओळखलं जातं. त्यानंतर ती आपल्या भारतात प्रवेश करते. अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये नामच्या बरवा नावाची एक चोटी आहे, शिखर आहे, त्या ठिकाणावरून ती यू टर्न घेते आणि भारतात प्रवेश करते. आता खूप चर्चेत ही नदी राहिली मध्य काळामध्ये, ह्या गेल्या काही दिवसांमध्ये, कारण की जो चीन आहे हा जगातला सगळ्यात मोठा डॅम त्या नदीवरती बांधून राहिलेला आहे आणि ती एक धोक्याची घंटा आहे भारतासाठी पण. कारण की चायना मुळातच सगळ्यात आताच जर पाहिलं सद्यस्थितीला, आज चीनमध्ये जगातला सगळ्यात मोठा डॅम आहे, त्याला 3 गॉर्जेस डॅम म्हणतात. आणि असं शास्त्रज्ञ म्हणतात की त्याच्यामुळेच पृथ्वीची जी काही गती आहे ती कमी झालेली आहे. पृथ्वीची जी स्वतःभोवती पृथ्वी फिरते ती कमी झाली आहे, म्हणजे एवढा इम्पॅक्ट होतो. दुसरी गोष्ट याच्यात सांगायची झाली, जर चायना हा जो डॅम बांधून राहिला हा पूर्ण भूकंपप्रवण क्षेत्र आहे आणि या भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये डॅम बांधणं म्हणजे खूप धोक्याचं आहे. दुसरी गोष्ट, ती ब्रह्मपुत्रा नदी ही जी आहे नामच्या बरवा या चोटीमधून यू टर्न घेते आणि आपल्या भारतात प्रवेश करते, अरुणाचल प्रदेशमध्ये. तिथं या नदीला
दिहांग किंवा सियांग या नावाने ओळखलं जातं, दिहांग किंवा सियांग. त्यानंतर ही नदी आहे आपल्या आसाममध्ये प्रवेश करते आणि आसाममध्ये या नदीला नाव पडतं ब्रह्मपुत्रा. तर आसाममधून ही नदी डायरेक्ट बांगलादेशमध्ये प्रवेश करते. बांगलादेशमध्ये याच ब्रह्मपुत्रेला जमुना असं म्हणतात आणि बांगलादेशमधून ही नदी बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन विलीन होते. तर बंगालच्या उपसागरामध्ये जगातला सगळ्यात मोठा डेल्टा ही नदी तयार करते. म्हणजे ब्रह्मपुत्राच नाही, ब्रह्मपुत्रा आणि गंगा. तर गंगाला पद्मा असं म्हणतात बांगलादेशमध्ये, म्हणजे पद्मा म्हणजे पद्मा आणि जमुना या दोन्ही नद्या एकत्र येऊन जगातला सगळ्यात मोठा डेल्टा तयार करतात सुंदरबन. सुंदरबन हे नाव पडलेलं आहे सुंदरी वृक्षापासून. सुंदरी जो वृक्ष आहे म्हणजे मॅनग्रोव्ह ट्रीज म्हणतात त्याला, बेंगाल टायगरसाठी ते प्रसिद्ध आहे आणि तिथं जैवविविधता पण संपन्न हा प्रदेश आहे. तर आपण नकाशाच्या आधारे पण पाहणार आहे कुठल्या कुठल्या उपनद्या ह्या ब्रह्मपुत्रा नदीला येऊन मिळतात त्याचाही अभ्यास करणार आहे. तर सुरू करूया. ठीक आहे, तर ब्रह्मपुत्रा नदीच्या सर्वप्रथम उपनद्या लिहून घे. मयूर, उपनद्या पहिले लिहून घे. पहिल्या मी इथं काय म्हणतो, लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज. आपलं नेहमीप्रमाणे लेफ्ट बँक आणि इकडे इथं राईट घे, उजव्या हाताला राईट राहू दे. राईट बँक ट्रिब्युटरीज म्हणजेच काय, उजव्या वाहिनी नद्या. आणि इकडे या ठिकाणी लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज. लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज. लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज आणि इकडे राईट बँक ट्रिब्युटरीज. ठीक आहे, टी लिहितो फक्त आणि पटपट त्याची काय करूया, एक यादी करून घे. हां, तर राईट बँकमध्ये जर पाहिलं सर्वप्रथम, राईट बँकमध्ये एक आहे, त्याची एक ट्रिक बनवलेली मी, ती ट्रिक पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. ती ट्रिक आहे सगळ्यात पहिली जी आहे त्याची ट्रिक अशी आहे, सुका मासा. काय ट्रिक आहे, कशा लक्षात ठेवायच्या, सुका मासा टी. सुका मासा टी अशी ट्रिक आहे. आता ह्या क्रमशः अशा होतील बघा. पहिली जी नदी आहे, मी थोडंसं इंग्लिशमधून लिहिलं चालेल ना, त्यालाच मराठीतून लिहून घेऊ आपण. ही पहिली जी नदी आहे याच्यामध्ये ती म्हणजे सुबानसिरी. काय आहे, सुबानसिरी. त्यालाच इंग्लिशमधनं पण लिहून देतो, काय काळजी करू नको. सुबानसिरी. सुबानसिरी खात्री करून घेतो मी. हा बरोबर आहे, सुबानसिरीच आहे. हा, दुसरी आहे कामेंग. कुठली आहे, कामेंग. कामेंग. 3 नंबरची आहे म्हणजे मानस. मानस नॅशनल पार्क पण आहे त्या ठिकाणी, आसाममध्ये. ती आसाममध्ये मानस नॅशनल पार्क. मानस. मानस. त्यानंतर 4 नंबरची जी आहे ती म्हणजे संकोश. 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 आणि टी म्हणजे तिस्ता नावाची नदी आहे. 4थी आणि 5वी तिस्ता. सुका मासा टी, तिस्ता. इथं या ठिकाणी लिहितो मी तिस्ता. तर अशा ह्या प्रमुख ज्या आहेत 5 या उजव्या वाहिनी नद्या आहेत ब्रह्मपुत्रेच्या. डाव्या वाहिनी नद्यांचा जर विचार केला तर डाव्या वाहिनी नद्यांमध्ये त्याच्यामध्ये पण एक ट्रिक मी तुला सांगतो, दिलबडा. काय ट्रिक आहे, दिलबडा. DI आणि नंतर L नंतर B आणि नंतर D. फक्त DILBD, दिलबडा असं लक्षात ठेवू शकतो. बडे दिलवाला आपण नाही म्हणत का, मोठ्या दिलाचा. तर त्याच्यामध्ये हे जे डी आहे ना, पहिला जो डी आहे, हा ठीक आहे, हा डी आहे दिबांग. दिबांग किंवा त्याला सिकांग असंही म्हणतात. सिकांग.
त्यालाच मराठीतून लिहून देतो परत मी, दिबांग, दिबांग, दिबांग आणि किंवा सिकांग, दिबांग सिकांग ही पहिली नदी. दुसरी नदी जी आहे यल आहे तर लोहित, लोहित त्यालाच काय म्हणता येईल आपल्याला मराठीतून पण लिहून घेऊ, लोहित. त्यानंतर बी आहे बुरही, बुरही दिहांग, दिहिंग आहे, बुरही दिहिंग, बुरही दिहिंग. हिला बुढी दिहिंग असं म्हणतात. दिहांग नाही हा, ही दिहिंग आहे, कन्फर्म करून घे. बुढी दिहिंग बरोबर आहे, बुरही दिहिंग. आणि शेवटची जी चौथी जी आहे दक्षिणेकडून मिळती ती म्हणजे धनसिरी. कुठली आहे? धनसिरी, धनसिरी, धनसारी आहे, सॉरी धनसारी, धनसारी किंवा धनसिरी पण म्हणतात त्याला, धनसारी, धनसारी. आता नकाशा काढून आपण त्या मी तुम्हाला दाखवतो पटकन. भारताचा नकाशा काढूया. अशा पद्धतीने पटकन भारताचा नकाशा काढून घेऊ. आणि ज्या मी माहिती सांगितली होती ती या ठिकाणी आपण भरून घेऊया फक्त. तर या ठिकाणी मी सांगितलं होतं या ठिकाणी कुठली पर्वतरांग आहे? कैलास. कुठली ही पर्वतरांग मयूर? कैलास. कैलास पर्वतरांगेजवळ या नदीचा या ठिकाणी एक ग्लेशियर आहे, म्हणजे हिमनदी आहे. हिमनदी समजतं ना, बर्फाची नदी. हा, बर्फाची नदी. हा, तर ह्या हिमनदीचं काय नाव सांगितलं मी? चेमयुंगडुंग. काय नाव सांगितलं? चेमयुंगडुंग. चेमयुंगडुंग कसं उच्चार करायचा? चेमयुंगडुंग. चेमयुंगडुंग हिमनदी या ठिकाणी काय आहे? उगम आहे. कुणाचा? ह्या कुणाचा? ब्रह्मपुत्रेचा. या ठिकाणी नेपाळ आहे, माहितीच असेल. या ठिकाणी भूटान आहे. या ठिकाणी उगम होतो आणि ही पूर्वेकडं वाहत जाते. पूर्वेकडं वाहत जाते, खूप अंतर पूर्वेकडं वाहत जाते. या ठिकाणी चायना किंवा हा तिबेटचा भाग आहे, तर याला इथं काय म्हणतात? सांगपो. काय म्हणतात? यारलुंग सांगपो. काय म्हणतात? यारलुंग. मराठीतून लिहितो मी, यारलुंग, यारलुंग सांगपो. सांगपो. सला आहे ना अर्धा त जोडून दे, सांगपो. आणि या ठिकाणी एक चोटी आहे. चोटी म्हणजे काय? शिखर. त्या शिखराचं काय नाव आहे? नामच्या बरवा. काय आहे? नामच्या बरवा. आणि या ठिकाणावरून ती युटर्न घेते. युटर्न घेतला याच्या पलीकडून, म्हणजे या ठिकाणी चोटी आहे आणि याच्या असं या ठिकाणी युटर्न घेते आणि अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते. अरुणाचल प्रदेशमध्ये तिला काय सांगितलं? काय नाव आहे तिला अरुणाचल प्रदेशमध्ये? तिला नाव आहे दिहांग. काय नाव आहे? दिहांग किंवा काय? सिकांग. दिहांग किंवा सिकांग. हा, त्यालाच मराठीतून लिहून घे, दिहांग किंवा दिहांग किंवा सिकांग. दिहांग किंवा सिकांग. आता ही आली इथे कुठे? अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेशमधून ती या ठिकाणी आसाममध्ये प्रवेश करते.
आसाममध्ये प्रवेश केल्यानंतर तिला काय म्हणतात, ब्रह्मपुत्रा म्हणतात. इथं कलर बदलतो मी मुद्दामून. आसाममध्ये प्रवेश करते, आसाममध्येच वाहते, नंतर आसाम आणि बांगलादेशच्या थोडं बाउंड्रीवर वाहते आणि नंतर काय होते ती या ठिकाणी कुठला देश आहे, हा बांगलादेश आहे. कुठला आहे, बांगलादेशमध्ये प्रवेश करते आणि बांगलादेशमधून ती या ठिकाणी म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये सगळ्यात मोठा डेल्टा तयार करते. आणि त्याला इकडं डाव्या बाजूनी कुठली नदी जॉईन होते, पूर्व बाजूनी कुठली नदी जॉईन होते, मी सांगितलं होतं कालच. ही कुठली आहे, ही पद्मा. पद्मा म्हणजे कुठली आहे, ती गंगा. काय इथली मी काय लिहिल, पद्मा. व्हॉट इज पद्मा, पद्मा मीन्स गंगा. पद्माला इथं गंगा म्हणा, गंगा, आणि कंसात पद्मा म्हणा. बांगलादेशमध्ये गेल्यावर तिला काय म्हणतात, हे बांगलादेशचा भाग आहे ना, बांगलादेशमध्ये तिला पद्मा म्हणतात. तर अशा प्रकारे ही पद्मा, आणि इथं बांगलादेशमध्ये ही ब्रह्मपुत्र जाते, त्याला काय म्हणतात, जमुना. काय म्हणतात ते, जमुना. हे व्यवस्थित लक्षात घे बरं का. हां, म्हणजे आता आणि या ठिकाणी गंगेची अजून एक डिस्ट्रीब्युटरी आहे. मी कालच आपली चर्चा झाली. ती डिस्ट्रीब्युटरीचं काय नाव आहे, ती डिस्ट्रीब्युटरीचं नाव आहे, काय नाव आहे, हुगळी. काय आहे, हुगळी. आणि हुगळीची एक उपनदी सांगितली ती म्हणजे कुठली, मी फक्त डी लिहितो, दामोदर. म्हणजे ह्या हुगळी आणि गंगा ब्रह्मपुत्र हा सगळा मिळून जो डेल्टा तयार होतो त्याचं काय नाव आहे, सुंदरबन. काय नाव आहे, सुंदरबन. सुंदरबन. सुंदरबन डेल्टा म्हणजेच काय रे, त्रिभुज प्रदेश आहे. सुंदरबन त्रिभुज प्रदेश अतिशय फर्टाईल असतो. या ठिकाणी सुंदरबन ह्या सुंदरी वृक्ष आहे, मॅनग्रोव्ह ट्रीज आहे आणि खूप चांगली जैवविविधता संपन्न आहे. जसं मी सुरुवातीला पण सांगितलं होतं, जैवविविधता संपन्न हा प्रदेश आहे. याच्यामध्ये ज्या नद्या आहेत, आता ह्या नद्या फक्त इकडे काय करून घेतो, टाकून घ्यायच्या. काय काय इथं काय सांगितलं होतं मी, काय ट्रिक सांगितली होती, सुकामासाठी. ह्या कुठल्या आहेत, राईट बँक आहे. आता ही नदी इथं कुठं वाहू राहिले, इकडे वाहू राहिली बघ. राईट बँक कुठल्या होतील, आता मी जर समजा असं उभा राहिलो इथं, तिकडे वाहते ना ती नदी. मग राईट बँक कुठल्या होतील, तिच्या उत्तरेकडच्या काय होतील, राईट बँक, आणि दक्षिणेकडच्या काय होतील, लेफ्ट बँक. आपण राईट बँक आणि लेफ्ट बँक घेऊया. उत्तरेकडच्या काय होतील, राईट बँक, आणि दक्षिणेकडच्या काय होतील, लेफ्ट बँक. आता मग तू या ठिकाणी देऊ शकतो, राईट बँकमध्ये काय काय सांगितले या ठिकाणी मी दिलेलं आहे पूर्ण, सुबानसिरी, कामेंग, मानस, संकोश आणि तिस्ता. आता हे नाव टाकून घे, मी फक्त यस वगैरे असं म्हणतो या ठिकाणी. पहिली कुठली सांगितली मी, यस म्हणजे काय, सुबानसिरी. त्यानंतर कुठली आहे, सुबानसिरी नंतर कामेंग, के म्हणतो मी इथं. कामेंग नंतर काय म्हणतोय मी, मानस म्हणजे यम म्हणतो मी या ठिकाणी. मानस नंतर कुठली आहे, संकोश. संकोश, आणि संकोश नंतर शेवटी कुठली आहे, तिस्ता आहे. ही तिस्ता पार इथं या ठिकाणी अशी मिळते, याला मिळली तर टी म्हणेल. ठीक आहे. आणि लेफ्ट बँकचा जर विचार केला, इथं मी काय म्हटलं, दिलबडा. दिलबडा म्हणजेच काय, दिबांग किंवा सिकांग. या ठिकाणी मी कलर बदलतो त्याचा, हिरवा कलर घेऊया आपण. इथं जी आहे ना, आता ही दिहांग वेगळी बरं का, इथं कुठली, ही दिबांग. दिबांग किंवा त्याला काय म्हणतात, दिबांगलाच काय म्हणतात, सियांग पण म्हणतात. काय म्हणतात, सियांग. सियांग. दुसरी काय सांगितली मी या ठिकाणी, लोहित आणि बुरही दिहिंग. लोहित, लोहित. त्यानंतर या ठिकाणी बुरही दिहिंग, बुरही दिहिंग. आणि शेवटची जी कुठली सांगितली ती म्हणजे धनसिरी. कुठली आहे, धनसिरी. या ठिकाणी अजून एक नदी येते, या मणिपूर वगैरे, मणिपूरमधून या ठिकाणी येते आणि ती बांगलादेशमध्ये जाऊन ब्रह्मपुत्रेला मिळते. तिचं नाव आहे बराक. काय नाव आहे, बराक, BARAK. आता हेच मी मराठीतून इकडे लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे परत परत लिहिण्याची गरज नाही. तुला वाटलं तर तू लिहू शकतो. नकाशा व्यवस्थित काढ, नकाशा व्यवस्थित काढला की त्याच्यात तुला भरता येईल. याच्यात काही शंका असेल तर तू विचारून घे. आता काही फॅक्ट्स राहिल्यात, त्या फॅक्ट्स सांगतो. तिची लांबी किती सांगितली होती मी, 25 ते 25 तर गंगेची लांबी आहे. किती सांगितली होती, सांगितलीच नाही, ठीक आहे.
ती इथं जी वाहते ना, म्हणजे चायनामध्ये जी वाहते ती 1200 किलोमीटर वाहते. किती वाहते? 1200 किलोमीटर. 1200 किलोमीटर. तिबेटमध्ये तिथं तिला सांगपो म्हणतात. सांगपोचा अर्थ काय होतो? प्युरिफायर, म्हणजे शुद्ध करणारी. आणि ती भारतात नामच्या बरवा जे मी सांगितलं होतं, म्हणजे 7755 मीटर त्याच ठिकाणी चायना काय बांधून राहिला? डॅम बांधून राहिलेला आहे. म्हणजे जवळजवळ 7755 मीटर त्या एवढ्या उंचीवरून ती युटर्न घेते आणि मग अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते. अरुणाचल प्रदेशमधून आसाम, आसाममधून बांगलादेश, आणि बांगलादेशमधून कुठं जाते? ती बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते. तर अशा प्रकारे, आणि त्याची जे काही आहे लांबी जी आहे ना, ती पूर्ण जी दक्षिणेकडील आपल्या भारतातली जी लांबी आहे त्याची, ती आहे 750 किलोमीटर. किती आहे? 750 किलोमीटर. 750 किलोमीटर. ठीक आहे. आता ही एक अँटीसेडंट रिव्हर म्हणून पण ओळखली जाते. अँटीसेडंट रिव्हर म्हणजे काय असतं? अँटीसेडंट रिव्हर म्हणजे त्याला आता मराठी शब्द तसंच लिहून घेतो. अँटीसेडंट रिव्हर म्हणजेच काय, की ही हिमालयाच्या पूर्वी उपस्थित होती. हिमालय अँटीसेडंट रिव्हर म्हणजे अशा नद्या असतात मयूर, की ज्या सुरुवातीला असतात त्या प्रदेशामध्ये, नंतर तो प्रदेश काय होतो? उंचावतो, पण त्याला चिरून वाहतात. समजा उदाहरणार्थ या ठिकाणी एक नदी आहे, उदाहरणार्थ अशी एक नदी वाहते, आणि हा प्रदेश काय होत आहे? हळूहळू हळूहळू त्याचं अपलिपमेंट होतंय, फोल्डिंग होतंय, तर ती त्याला चिरून व्हायला लागते. अशा ज्या नद्या असतात ना, त्या नद्यांना काय म्हणतात? की ज्या एखादा पर्वत किंवा पठार तयार होण्याच्या पूर्वी वाहता येते, आणि ते पठार किंवा पर्वत तयार झालं तरी त्याला चिरून वाहतात, त्याच भागातून वाहतात, त्यांना म्हणतात अँटीसेडंट रिव्हर. त्याचा मराठी काय शब्द आहे उद्या मी तुला सांगेल. अशी नदी आहे ही कुठली? ब्रह्मपुत्रा नदी. अजून काही जे त्याच्या फॅक्ट आहेत त्या मी सांगितल्या होत्या मोठ्या प्रमाणावरती. आता याचं जर काही गोष्टी सांगायच्या झाल्या, महत्त्वाच्या गोष्टी, आता थोडंसं हिचं सामाजिक आर्थिक पण महत्त्व सांगतो. आता सामाजिक आर्थिक महत्त्व जवळजवळ सगळ्याच नद्यांचं कॉमन येतं. याच्यामध्ये काय होतं? नदींमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावर नदीच्या पाण्याचा उपयोग कशासाठी होतो हे कॉमन आहे, हे कुणी लिहू शकतं. याच्यामध्ये काय होईल? जलसिंचनासाठी उपयोग होईल. जलसिंचन म्हणजे शेतीला पाण्यासाठी उपयोग होईल. ड्रिंकिंग पर्पजसाठी उपयोग होतो. डॅम्समध्ये मल्टीपर्पज डॅम्स त्याच्यावरती बांधलेले आहेत. भारत सरकार पण डॅम बांधून राहिलं त्याच्यावरती, काउंटर डॅम म्हणून. मी पाठीमागे सांगितलं की चायना खूप मोठा डॅम बांधून राहिला, आणि त्याने पटकन पाणी सोडून दिलं तर आपल्याला तो धोका आहे. आपल्यालाच नाही, बांगलादेशला पण धोका आहे. मग भारत सरकार पण तिथं बांधून राहिलं. बांधची योजना आहे, म्हणजे काउंटर पाणी जरी जास्त सोडलं, ज्यावेळेस पाणी जास्त होईल, पाणी जरी जादा सोडलं, तर जे भारतीय राज्य आहेत प्रामुख्याने आसाम आहे, अरुणाचल प्रदेश आणि आसाममधून वाहत येते. तर आसाममध्ये किंवा इतर राज्यांमध्ये ते पाणी पांगणार नाही, आणि त्याच्यामुळं पुराचा धोका कमी करता येईल. म्हणजे इरिगेशन असेल, इरिगेशनमधून फार्मिंगसाठी असेल, जलसिंचन आपण त्याला म्हणतो, पिण्याच्या पाण्यासाठी असेल, मासेमारी देखील चालते. मल्टीपर्पज प्रोजेक्ट त्याच्यावरती आहे, इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. याच्यावर हे त्याचे काय सामाजिक आर्थिक महत्त्व आहे, आणि लोकांचं जीवन त्याच्यावर अवलंबून आहे. हे तिचं सामाजिक आर्थिक महत्त्व सांगता येईल. आणि बांगलादेशमध्ये वाद आहे. त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये त्याच्यावर मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आपल्या भारतात सुद्धा चहाचे मळे, त्याच्या इरिगेशनसाठी आसाममध्ये मोठ्या प्रमाणावरती याची शेती केली जाते. कशाची? तागाची शेती, त्याला ज्यूट फार्मिंग म्हणतात, पटसन म्हणतात त्याला हिंदीतून. त्याची शेती केली जाते, त्याच्यासाठी हे पाणी उपयोगीचं आहे. तांदळाची शेती, भात शेती केली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, ह्या सगळ्या तू त्याच्यामध्ये टाकू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण ब्रह्मपुत्रा नदीचा अभ्यास केला. तर धन्यवाद.